एक बेड, बेड में 4. नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे. आपले हक्क आपला कायदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच SRA ही योजना राबवली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्याला स्वतःचं हक्काचं आणि पक्कं घर मिळायला हवं. त्यासाठी कायदा काय आहे, कोणता कायदा लागू होतो, इतर कुठले डॉक्युमेंट्स लागतात ह्याच्यासाठी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर उच्च न्यायालयातले ह्या कायद्यातले तज्ज्ञ ॲडव्होकेट जगदीश रेड्डी सर. नमस्कार सर. नमस्कार. गेली 27 वर्ष उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेले ॲडव्होकेट जगदीश सर 2003 पासून SRA म्हाडा एपेक्स ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटीच्या पॅनलवर कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत 3000हून अधिक दिवाण्या केसेस चालवल्या आहेत. ते सरकारी वकील म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. धन्यवाद. सर, SRA म्हणजे नक्की काय असतं? 1971 साली महाराष्ट्र शासनाने एक नवीन कायदा आणला. त्याचं नाव होतं महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र आणि त्यात पर्टिक्युलरली त्या कायद्याच्या नावामध्येच त्या कायद्याचं मेन एम आणि ऑब्जेक्ट होतं. त्या कायद्याचं नावच होतं महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास कायदा 1971 हा होता. त्याचा मेन उद्देश असा होता की महाराष्ट्रात आणि पर्टिक्युलरली मुंबई शहरामध्ये त्या काळी जवळपास 40 लाखापेक्षा जास्त झोपडपट्टी अस्तित्वात आहे असं शासनाचं मत होतं आणि त्या झोपडपट्टींचा थोडक्यात सुधारणा व्हावी किंवा सुधारणा नाही झाली तर ॲटलिस्ट पुनर्विकास व्हावा ह्या हेतूने हा कायदा अस्तित्वात आणला. त्या कायद्याप्रमाणे त्यावेळेसची कट ऑफ डेट शासनाने 1/1/95 अशी ठेवली आणि कायद्यात दुरुस्ती केली. कायद्यात दुरुस्ती करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्यावेळेसचे चीफ सेक्रेटरी दिनेश अफझलपूरकर करून होते, तर त्यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली आणि ह्या कायद्याचा अभ्यास करून शासनास सूचना करण्यासाठी त्या कमिटीला पूर्ण पॉवर्स दिले आणि त्या ज्यावेळेस अफझलपूर कमिटीने तो रिपोर्ट शासनाकडे प्रोड्यूस केला किंवा ठेवला त्यावेळेस शासनाने असे डिसाईड केले की महाराष्ट्र स्लम ॲक्ट तसेच MRTP ॲक्ट आणि DC रेग्युलेशन्स ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे अमेंड करायची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे MRTP ॲक्टमध्ये सेक्शन 2 सबक्लॉज 19 अमेंड करण्यात आला. त्यात SRAला प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून मुंबई शहरासाठी नियुक्त करण्यात आलं. त्याप्रमाणे 1971 ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली. चॅप्टर 1A हा एक इन्क्लूड केला आणि त्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नावाची नवीन एक संस्था उदयास आली आणि त्यांचा मेन उद्देश असा होता की जे मुंबईमध्ये जेवढी झोपडपट्टी आहे त्यांचा पुनर्विकास व्हायला पाहिजे. त्यांना बेसिक नीड्स ज्या आहेत, साधारणतः चांगली घरे, राहणीमान उंचावणे, त्यांचं शैक्षणिक क्षेत्र उंचावणे, यासाठी शासनाने ही योजना अस्तित्वात आणली. त्याप्रमाणे त्या योजनेप्रमाणे जो माणूस त्या झोपडपट्टीत 1/1/95साठी राहायचा, ज्याच्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स, सरकारी कुठले डॉक्युमेंट असतील, इलेक्शन्स वोटर कार्ड असेल, इलेक्शन लिस्टमध्ये त्याचं नाव असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल असेल, अशा लोकांना पात्र करून त्यांना महाराष्ट्र शासनाने मोफत घर देण्याची योजना ही आणलेली आहे. त्याला थोडक्यात आपण SRA असं म्हणतो. सर, ही जी मोफत घर मिळण्याची योजना आहे त्यासाठी झोपडपट्टीत राहणाऱ्याला कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागतात? थोडक्यात गव्हर्नमेंटनी असं निर्णय घेतला, एक 2014 साली एक डॉक्युमेंटची लिस्ट दिली. त्याप्रमाणे प्रथमतः तुमच्याकडे जर वोटर्स लिस्ट असेल, वोटर्स लिस्टमध्ये तुमचं त्या एरियामध्ये नाव असेल किंवा वोटिंग कार्ड असेल तुमच्याकडे
किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल असेल 1/1/95च्या अगोदरचं तुमचं एक्झिस्टन्स त्या झोपडीमध्ये आहे हे दाखवण्यासाठी ते, किंवा इतर कुठलेही शासकीय डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे, साधारणतः कोणाची LIC रिसिप्ट असतात, कुणाकडे MTNLचं बिल असतं, टेलिफोनचं बिल असतं, किंवा तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असतात, किंवा बँकेचे पासबुक असतात ज्याच्यावर तुमचा तो पर्टिक्युलर ॲड्रेस दाखवतो, आणि त्याच्यात जिथं अस्तित्व त्या एवढंच शासनाचा उद्देश हाच आहे डॉक्युमेंटचा सांगण्याचा की तुमचं अस्तित्व त्या झोपडीमध्ये 1/1/95 पूर्वी असायला पाहिजे होतं. आणि ते जे 1/1/95 पूर्वी ज्यांचं अस्तित्व होतं त्यांना पात्र म्हणून डिक्लेअर केलं जायचं, करण्यात येतं स्कीममध्ये, आणि त्यांना मोफत घर दिलं जातं स्कीममध्ये. सर, SRA म्हटलं तर त्याच्याबरोबर Annexure 2 हा डॉक्युमेंट पण जोडला जातो. हो, Annexure 2 म्हणजे थोडक्यात परिशिष्ट 2 असं मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. त्या परिशिष्ट 2मध्ये ज्यावेळेस कॉम्प्युटर ऑथॉरिटी ऑन दी स्पॉट जाते, प्रत्यक्षात डोअर टू डोअर सर्वे करते, त्यावेळेस त्या परिशिष्ट 2मध्ये प्रत्येक झोपडीचा नंबर लिहिला जातो, त्या झोपडीधारकाच्या मूळ मालकाचं नाव लिहिलं, म्हणजे जो झोपडीमध्ये अस्तित्वात आहे किंवा सध्या राहतो त्या घरमालकाचं किंवा घरातल्या सर्वात ज्येष्ठ माणसाचं नाव लिहिलं जातं. त्यांनी काय काय डॉक्युमेंट दिले थोडक्यात त्यांची इलिजिबिलिटी सिद्ध करण्यासाठी किंवा पात्रता सिद्ध करण्यासाठी त्या डॉक्युमेंटचे डिटेल्स दिले जातात, आणि त्याला कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे पात्र ठरवण्यात आलेलं आहे ते पण त्याचं महत्त्वाचं लिहिलेलं असतं. आणि थोडक्यात जे अपात्र लोक आहेत त्यांचे पण अपात्र का करण्यात आलेलं आहे त्याचे पण कारणं दिलेली असतात. सर, जर कुठल्या नागरिकाला हे Annexure 2चं डॉक्युमेंट बघायचं असेल तर त्यांनी कुठं बघावं? साधारणतः आजच्या कंडिशनला SRAचं एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावर पूर्ण मुंबईमध्ये जेवढे Annexure 2 किंवा परिशिष्ट 2 झालेले त्यांची लिस्ट अवेलेबल आहे. किंवा जर कॉम्प्युटर ऑथॉरिटी नाही, कुठल्या जर म्हाडाची लँड असेल तर म्हाडा कॉम्प्युटर ऑथॉरिटी असतं तर म्हाडा Annexure 2 बनवतं, कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशन Annexure 2 बनवायचं. तर त्यांच्या ऑफिसमध्ये पण ही Annexure 2ची प्रत भेटते, अवेलेबल असते. आणि जिथं स्लम रिहॅबिलिटेशन स्कीम SRAनं सँक्शन केलेली आहे तर ते कायद्यानुसार असं आहे की तुम्ही ती Annexure 2ची लिस्ट त्या साईटवर पब्लिश करायला पाहिजे. तर त्या कुठल्या स्लम डेव्हलपरला शंका असेल आपलं नाव आहे किंवा नाही, तो त्या साईटवर जाऊन पण बघू शकतो, किंवा SRAच्या वेबसाईटवरून बघू शकतो, किंवा कुठेच काही नाही भेटले तर RTI ॲक्ट खाली त्याला ती मागता पण येते. सर, हे SRAचा प्रकल्प मंजूर कसा होतो? किती दिवस लागतात मंजूर व्हायला? साधारणतः SRA प्रोजेक्ट जर कुणाला करायचं असेल तर साधारणतः तो एरिया अगोदर स्लम म्हणून डिक्लेअर व्हायला पाहिजे, सेक्शन 4 खाली स्लम डिक्लेरेशन व्हायला पाहिजे. त्यानंतर साधारणतः एखाद्या प्लॉटवर 100 लोक किंवा 200 लोक असतील तर त्यांनी एकत्र येऊन प्रपोज कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करायला पाहिजे, त्याचं नेम रिझर्वेशन SRAकडे करायला पाहिजे. त्यानंतर त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन प्रपोज सोसायटी स्थापन केल्यानंतर त्यांचा चीफ प्रमोटर म्हणून एका त्यांच्यातल्याच माणसाची नियुक्ती करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी स्वतःचा डेव्हलपर अपॉइंट करायला पाहिजे. त्यानंतर त्यांनी स्वतःचा आर्किटेक्ट अपॉइंट करायला पाहिजे. आणि ही जी स्कीम सबमिट करायची ती स्कीम त्यानंतर ड्राफ्ट Annexure 2 बनवायला पाहिजे, की कारण त्या प्लॉटवर किती लोक आहेत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे समजा 200 लोकांची लिस्ट बनवायची, त्यांच्याप्रमाणे डॉक्युमेंटप्रमाणे किती पात्र आहेत किती अपात्र आहेत तसं ड्राफ्ट Annexure 2 बनवायचा, आणि ते सगळं घेऊन आर्किटेक्ट थ्रू SRAकडे स्कीम सबमिट करायला पाहिजे. त्यानंतर त्या स्कीमप्रमाणे जो ड्राफ्ट Annexure 2 असतो तो कॉम्प्युटर ऑथॉरिटीकडे SRA पाठवून देतं की हे व्हेरीफाय करा, ह्यांनी जी लिस्ट दिलेली ती बरोबर आहे किंवा नाही, ते पात्र आहेत की नाही, अपात्र आहेत की नाही, ते सगळं लिस्ट करून मग ते SRA स्कीम प्रोसेस होते. मग त्यानंतर LOI स्क्रुटिनी फीस भरायचं. जर सगळे हे डॉक्युमेंट वेगवेगळे सगळे दिले सबमिट केलेले योग्य प्रमाणे जर आढळली SRA तर SRA त्यांना LOI स्क्रुटिनी फीस भरायला सांगतं, म्हणजे थोडक्यात लेटर ऑफ इंटेंट स्क्रुटिनी फीस भरा, आणि तिथून ॲक्च्युअली प्रपोजलची सुरुवात होते. त्यानंतर आताच्या सध्याच्या रूल्सप्रमाणे किंवा सर्क्युलर 144 म्हणून SRAनं इश्यू केलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यात परिशिष्ट 1 ते 6 असे डॉक्युमेंट सबमिट करावं लागतं. परिशिष्ट 1मध्ये तुमची जागा जे प्लॉटवर तुम्हाला स्कीम सबमिट करायची त्याची ओनरशिप कुणाची आहे, त्याचे प्रॉपर्टी कार्ड काय आहे. परत Annexure 2 म्हणजे तुमचं ड्राफ्ट Annexure 2 झालेलं आहे, पात्र अपात्र आहेत. Annexure 3 म्हणून एक असतं, त्यात ते फायनान्शियल तुम्ही जो डेव्हलपर अपॉइंट केलेला आहे त्याची फायनान्शियल कॅपेबिलिटी काय आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स SRAला सबमिट करायला पाहिजे. परत Annexure 4 म्हणून असतं, त्याच्यात परिशिष्ट 4 म्हणतो आपण, मग ते टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे रिमार्क्स यायला पाहिजे. परत परिशिष्ट 5 आहे, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडनं तुमचं रिझोल्युशन वगैरे पास झालेलं आहे, सोसायटीनं जी अपॉइंटमेंट केलेली आहे आर्किटेक्टची किंवा डेव्हलपरची ती बरोबर पद्धतीने केलेली आहे का, रिझोल्युशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे का किंवा कायद्यास धरून केलेलं आहे का रिझोल्युशन, ते कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटचे रिमार्क्स मागतात. आणि परत ओनरशिपच्या बाबतीत डिपार्टमेंटकडनं एक NOC लागते की ह्यांची ओनरशिप बरोबर आहे की नाही. ह्या 6 परिशिष्ट जे आहेत ते SRAला जर आढळलं की 6 परिशिष्ट बरोबर आहेत तर मग तुमची SRA स्कीम पुढे जाते.
सर आणि त्या साधारणतः तुमचा जो प्रश्न होता की साधारणतः किती वेळ लागतो, साधारणतः 2 वर्षापर्यंत हा वेळ जाऊ शकतो. कारण प्रत्येक डिपार्टमेंटची NOC लागते. त्याच्यानंतर परत एन्व्हायरमेंटलच्या NOCs आहेत, परत मुंबई सिटी मेट्रोच्या NOC लागतात, कॉर्पोरेशनच्या NOC लागतात. ह्या सगळ्या साधारणतः 2-1 वर्षाचा कालावधी लागतो SRA स्कीम सँक्शन होण्यासाठी. सर आता तुम्ही सांगितलं की ही SRAची जी योजना आहे ही सँक्शन होण्यासाठी एक प्रपोज सोसायटी बनवावी लागते. तर ह्या प्रपोज सोसायटीमध्ये जे सदस्य आहेत किंवा ह्या घरात जी लोक राहतात त्यांच्यातले किती % किंवा किती सदस्यांचा होकार लागतो? साधारणतः जेव्हा कुठलीही स्कीम सबमिट करायची असते तेव्हा मिनिमम पात्र झोपडपट्टीधारकाचे 51% मिनिमम तुम्हाला कन्सेंट लागतेच आणि तेवढ्याची संमती स्कीमला असायलाच पाहिजे. अगोदरच्या 2018च्या अगोदर ती 70% होती, पण जेव्हा DCPR अमेंड झाली, DCPR 2034 ज्यावेळेस मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची अमेंड झाली त्यात सुधारणा आली आणि 70% ऐवजी आता फक्त 51% कन्सेंट आवश्यक आहे. पण तुम्हाला मिनिमम 51% कन्सेंट पात्र झोपडीधारकांचे लागते स्कीम सबमिट करण्यासाठी. सर या SRAच्या स्कीमसाठी बायोमेट्रिक सर्वे होतो असं मी ऐकलंय. हा सर्वे काय असतो? बायोमेट्रिक सर्वे केव्हा होतो? ज्यावेळेस SRAचे ऑफिसर किंवा कॉम्प्युटर ऑथॉरिटी, समजा कॉर्पोरेशन असेल किंवा म्हाडाचे ऑफिसर साईटवर जातात, प्रत्येक डोअर टू डोअर सर्वे करतात. प्रत्येक घराला युनिक नंबर दिला जातो की ह्या घरात झोपडीचा नंबर किती आहे. पुन्हा स्लम प्लॅन प्रॉपर बनवला जातो आणि त्यावेळेस बायोमेट्रिक घेतलं जातं प्रत्येक स्लम डेलरच्या म्हणण्याच्या ऐवजी त्यांच्या एंटायर फॅमिलीचं किंवा त्यांच्या हेड जो असतो त्याचं बायोमेट्रिक याच्यासाठी घेतलं जातं की तो स्लम डेलर आता ह्या प्लॉटमध्ये सध्या राहतो, हा परत जाऊन दुसरी प्लॉटमध्ये जाऊन दुसरी झोपडपट्टी तयार करणे, झोपडी तयार करणे आणि तिथं पात्रतेसाठी अर्ज करणे, हे सगळं हे टाळण्यासाठी बायोमेट्रिकची पद्धत केलेली आहे. इव्हन आता सध्याच्या गव्हर्नमेंटच्या डायरेक्शनप्रमाणे प्रत्येक झोपडीधारकाचा आधार कार्ड लिंकिंग सुरू झालेलं आहे की याचा एवढाच की कुठल्याही झोपडीधारकाने याचा गैरफायदा घेऊ नये, एकाहून जास्त ठिकाणी घरं घेऊ नये, हा एक उद्देश आहे त्याचा. सर या बायोमेट्रिक सर्वेत जर एखादा माणूस उपस्थित नसेल तर त्याच्याकडे काय प्राधान्य आहेत? बायोमेट्रिक सर्वे करतो प्रत्येक स्लमडेलरना उपस्थित राहणं बंधनकारक आहे. कारण SRA अगोदर किंवा SRA असेल किंवा कॉम्प्युटर ऑथॉरिटी असेल, जेव्हा बायोमेट्रिक सर्वे करायचं ठरवलं जातं साधारणतः 8-10 दिवसापूर्वी त्याची एक नोटीस दिली जाते प्रत्येक स्लमडेलरला किंवा त्यांच्या एरियामध्ये नोटीस दिली जाते की आमचा ह्या दिवशी बायोमेट्रिक सर्वे करायचा प्लॅन आहे. पण प्रत्येकांना असं अपेक्षित आहे की प्रत्येक स्लमडेलरना असायला पाहिजे. पण कधी स्लमडेलर त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे कुठल्या अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमुळे जाऊ शकत नाही, तर ते जाऊन नंतर SRAकडे किंवा कॉम्प्युटर ऑथॉरिटी ॲप्लिकेशन करून त्यांच्या ह्या कारणामुळे आम्ही उपस्थित राहू शकलो नाही, आमचं बायोमेट्रिक करावं आणि आमचं अनेक्षर 2मध्ये परिशिष्ट 2मध्ये आमचं नाव टाकावं अशी विनंती करू शकता. सर असं कधी होतं की एखाद्या प्रामाणिक झोपडपट्टीवाल्याकडे जे आवश्यक डॉक्युमेंट्स लागतात ते कधीतरी नसतात किंवा त्या वेळेवर मिळत नाहीत, तर ह्यावेळी त्याचे हक्क डावलले जातात का? नाही, कायद्यानुसार त्यांचे हक्क कधीही डावलले जात नाहीत. जर ज्युनियन कुठलाही स्लम डेलर असेल त्याच्याकडे पुरावा असेल की माझ्याकडे 1/1/95 किंवा आता 1/1/2000 कट ऑफ डेट झालेली आहे त्याप्रमाणे त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट आहेत जे माझं इस्टॅब्लिश करू शकतात की माझं घर हे 1/1/2000 पूर्वीपासून आहे, माझ्याकडे ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत, तरी पण माझं ॲनेक्शर 2मध्ये अपात्र दाखवलेलं आहे किंवा माझा सर्वे झालेलाच नाही आहे. तर त्यावेळी जर अपात्र झाला असेल तर त्याला अपील करण्याचं सेक्शन आपल्याकडे 35 अमेंड झालेलं आहे आता स्लम ॲक्टमध्ये. त्याच्याप्रमाणे ॲडिशनल कलेक्टरकडे तो जाऊन अपील करू शकतो. ॲडिशनल कलेक्टरकडेही त्याला दुर्दैवानं काही निर्णय त्याच्या फेवरला लागला नसेल तर सेकंड अपील आपल्याकडे GRC म्हणून ग्रीव्हन्स रिड्युसल कमिटी कॉन्स्टिट्यूट झालेली आहे सेक्शन 34 खाली, त्यांच्याकडे सेकंड अपील पण करू शकतो. तिथेही काही त्याला जर अन्याय झाला तर तो उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. आणि कुणाच्या एखाद्या स्लम डेलरचं नाव आता नॉर्मली परिशिष्ट 2मध्ये पात्र आणि अपात्र असं नाव असतं किंवा कधी अनिर्णित म्हणून असतं कारण त्यांनी डॉक्युमेंट दिलेले नसतात किंवा त्यावेळेस तो जागेवर नसतो जसं बायोमेट्रिकला नसतो त्याप्रमाणे. तर त्याचं नावच जर अनेक्षर 2मध्ये नसेल किंवा अनिर्णित असेल तर तो त्या कॉम्प्युटर ऑथॉरिटीकडे पण अर्ज करू शकतो की साहेब माझं असं ह्या कारणामुळे माझं नाव आलेलं नाही परिशिष्ट 2मध्ये किंवा मी बायोमेट्रिकच्या वेळेस नसल्यामुळे माझं नाव नाही आहे, तर तुम्ही माझं नाव इन्क्लूड करा. तरी इन्क्लूड जर नाही केलं तरी त्याला परत फर्स्ट अपील आहे ॲडिशनल कलेक्टरकडे किंवा सेकंड अपील आहे ग्रीव्हन्स रिड्युसल कमिटी किंवा उच्च न्यायालयात दाद मागता येते. तर त्याचे रस्ते किंवा त्याचा काही पर्याय बंद आहेत असं नाही आहे, त्याला दाद मागण्याचे पूर्ण अधिकार आहेत. सर तुम्ही सांगितलं की SRAची जी कल्पना आहे ती कशी राबवली जाते किंवा त्याच्यासाठी प्रोसेस काय डॉक्युमेंट्स लागतात. तर आता जेव्हा ही नवीन इमारत बनते तर त्या झोपडपट्टीधाराला किती कार्पेट एरिया दिला जातो? साधारण जेव्हा 1995ला जी स्कीम आली त्यावेळेस DCPR त्यावेळेस डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन 1991 होते मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ह्याच्यावर. त्याप्रमाणे प्रत्येक स्लम डेव्हलरला
225 कार्पेट एरियाचा म्हणजे कार्पेट एरिया म्हणजे ॲक्च्युअल युजेबल एरियाचं घर दिलं जायचं. त्यानंतर 2000 साधारणतः 11-12ला अमेंडमेंट आली. त्यात 225 एरियाऐवजी 269 एरिया झाला, म्हणजे 269 एरियाचं टेनामेंट सेल्फ कंटेंट टेनामेंट दिलं जायचं. आणि आता 2018ला परत अमेंडमेंट आली त्याच्यामध्ये, आता नवीन DCPR 2034 प्रमाणे. तर प्रत्येक स्लम डेव्हलपरला आता सध्या 300 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेलं सेल्फ कंटेंट फ्लॅट फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो. सर, हे जे नवीन इमारत बनती आहे ह्याच्यात घर वाटप करतानाची काय प्रक्रिया असते? घर वाटप कसं होतं? कुठलाही डेव्हलपर जेव्हा स्कीम सबमिट करतो त्यानंतर मग सगळ्या परमिशन घेतो, लेटर ऑफ इंटेंट, IOD, CC नंतर मग तो कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्याचं काम आहे की मग बिल्डिंग झाली तयार की तो SRAला त्यांनी अर्ज करायला पाहिजे की साहेब माझी अशी बिल्डिंग झाली, हे स्कीमप्रमाणे मी बांधलेली आहे, ती पूर्ण अर्थाने तयार आहे, तर मला ऑक्युपेशन सर्टिफिकेट देण्यात यावं. आणि मेन टाईम ऑक्युपेशन सर्टिफिकेट ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याला नियमानुसार असिस्टंट रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटीजकडे पूर्ण लिस्ट घेऊन ॲप्लिकेशन करायला पाहिजे की मला आता ही लॉटरी सिस्टीमने ही घरं अलाउड करण्याची परमिशन द्यावी. आणि त्यानंतर मग कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट SRAमध्येच एक सेपरेट कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट आहे जे हे लॉटरी कंडक्ट करतं, ऑनलाईन लॉटरी कंडक्ट करतात. त्याप्रमाणे मग ते ऑनलाईन लॉटरी कंडक्ट करून हे घरं वाटप केली जातात. आणि त्यात असा एक नियम आहे की जर कोणी सोसायटीमध्ये किंवा ते पात्र स्लम डेव्हलप्समध्ये कोणी अपंग लोक असतील किंवा डिसेबल लोक असतील तर त्यांना प्राधान्याने ग्राउंड फ्लोअरला घर द्यावं असा रूल आहे. तर ते त्यांना लॉटरी न काढता काही 4-5 लोक असतील तर त्यांना ग्राउंड फ्लोअरला घर दिलं जातं आणि बाकीचे जे शिल्लक आहेत त्यांना फक्त लॉटरी सिस्टीम करून दिलं जातं. सर, आता तुम्ही लॉटरी सिस्टीमबद्दल सांगितलं. सर, एकाला ते घर लॉटरी सिस्टीममध्ये अलॉट केलं आहे पण त्याला त्या मजल्यावर किंवा त्या फ्लोअरवर घर नको असेल तर त्याच्याकडे काही दुसरे प्रोव्हिजन्स आहेत का? नाही, लॉटरी सिस्टमने एकदा घर अलाउड केलेलं असेल तर त्याला कुठलंही प्रोव्हिजन नाही, त्यानं ते ॲक्सेप्ट कायद्यानुसार करायला पाहिजे. कारण ते एकतर घर फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे आणि तुम्हाला चॉईस नाही की मला ह्या फ्लोअरला पाहिजे किंवा त्या फ्लोअरला पाहिजे. पण त्यात दुसरा एक असा आहे की जर 2 स्लम डेव्हलपर एकत्र आले, समजा एकाला 5व्या फ्लोअरवर दिलेलं आहे, एकाला ग्राउंड फ्लोअरला आहे, त्याला काही अडचणीमुळे ग्राउंड फ्लोअरचं घर पाहिजे असेल आणि त्यांनी स्वतःने दोघांनी कॉमन जर कन्सेंटने अर्ज केला SRAकडे की साहेब आमची अशी डिफिकल्टी आहे आणि आमच्या दोघांच्या संमतीनं मला आमचं घर एक्सचेंज करायचं आहे, समजा 5व्या फ्लोअरवाल्याला फर्स्ट फ्लोअरला यायचं किंवा फर्स्ट फ्लोअरवाला 5व्या फ्लोअरला यायचं, तर तशा केसमध्ये SRA करू शकतं. ते सोसायटीचं ऑब्जेक्शन घेऊन आणि SRAच्या परमिशनप्रमाणे एक्सचेंज करता येतं, पण दोघांच्या कन्सेंटनं. तसं प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये. सर, आत्ता तुम्ही समजवलं की SRAमध्ये मोफत घर दिलं जातं, तर हे मोफत घर मिळाल्यानंतर त्या घरातला जो मालक असेल तो ते घर विकू शकतो का? कायद्यानुसार आपल्याकडे स्लम ॲक्टमध्ये सेक्शन 3E म्हणून आहे आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशनमध्ये त्याला रिस्ट्रिक्शन आहे की जेव्हा अलॉटमेंट होते घराची कुठली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट SRAमध्ये, तर तुम्हाला 5 वर्षापर्यंत ते घर कुठल्याही परिस्थितीत विकता येत नाही. कायद्यानुसार अगोदर तो रूल नियम झाला सेक्शन 3E प्रमाणे. अगोदर असं होतं की 10 वर्षापर्यंत घर विकता येणार नाही, पण आता रिसेंटली 2024मध्ये महाराष्ट्र शासनाने ते सेक्शन 3E अमेंडमेंट आणलेली आहे आणि 10 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षे केलेली आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्हाला घर विकता येणार नाही किंवा कोणाला ट्रान्सफर पण नाही करता, पण 5 वर्षानंतर SRAची परमिशन घेऊन तुम्हाला ते घर ट्रान्सफर करता येतं. तुमचे काही रिझन असतील, पर्सनल डिफिकल्टी असतील, ते SRAला सांगून मला हे घर विकायचं आहे अशी म्हणून ते परमिशन घेऊ शकतात आणि विथ प्रायर परमिशन फ्रॉम द SRA ते विकू शकतात. सर, जर कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या फायनान्शियल सिच्युएशनमुळे त्या घर मालकाला त्या लॉक इन पिरियडच्या आधी घर विकायला लागत असेल तर त्याच्यावर काही कारवाई होते का? हो, कायद्यानुसार असं सेक्शन 3E जे म्हटलं तुम्हाला आता कलम 3E त्याप्रमाणे 5 वर्षापर्यंत तुम्हाला घर विकता येतच नाही आणि कुणी दुर्दैवाने विकलं तरी तर ते कायद्यानुसार ते इलिगल ठरवलं जाईल आणि तर जर जेव्हा SRAला लक्षात येईल की या माणसाने घर अलॉटमेंट झाल्यानंतर लगेच 5 वर्षाच्या आत विकलेलं आहे तर ते घर SRA परत घेतं आणि ती SRAची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर जाईल आणि तो प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी तो गाळा रिझर्व्ह ठेवला जाईल, म्हणजे त्याचे पूर्ण हक्क रद्द केले जातील. सर, आपण बघतो की कुठलीही प्रॉपर्टी आपण विकली की त्याच्यावर आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्सेस द्यायला लागतात, पण हे जे मोफतचं घर आहे हे विकल्यावर पण टॅक्सेस द्यायला लागतात का? जर 5 वर्षानंतर लिगली त्याला जर घर विकायचं असेल कुठल्याही कारणास्तव तर त्यांनी SRAला ॲप्लिकेशन करायला पाहिजे. SRAला ॲप्लिकेशन केल्यानंतर SRAला 50 साधारणतः आता रेसिडेन्शियल टेनामेंट असेल तर 50,000ची फीस भरायला पाहिजे. कायद्यानुसार 50,000ची फीस प्लस स्टॅम्प ॲक्टप्रमाणे जो काही स्टॅम्प ड्युटी असेल, स्टॅम्प रजिस्ट्रेशन चार्जेस असतील ते त्यांनी भरायला पाहिजेत आणि ते सगळं भरल्यानंतर मग ते ट्रान्सफरला परमिशन दिली जाते.
सर, एखाद्याला SRA मध्ये घर मिळालं आणि त्यानंतर त्यांनी तो लॉक इन पिरियड सर्व केल्यानंतर ते घर विकलं, तर तो दुसऱ्या SRAच्या योजनेत स्वतःचं नाव नोंदणी करू शकतो का? नियमानुसार आता डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन 2034 प्रमाणे एका माणसाला फक्त मुंबईमध्ये एकच घर भेटू शकतं एका स्कीममध्ये. त्याला दुसऱ्या स्कीममध्ये ते घर भेटता येणार नाही, कारण त्यांनी तो ऑप्शन चूज केलेला आहे. एकदा जर घर भेटलेलं असेल आणि ते परस्पर स्वतःहून विकलेले असेल तर त्याला दुसरीकडे स्कीममध्ये घर भेटण्याचा प्रश्न नाही येणार. आणि आताच्या सध्याच्या बायोमेट्रिक असेल किंवा आधार कार्ड लिंकिंग असेल त्याच्यामुळे त्याला तसं करता येणारही नाही आता सध्या. सर, शेवटचं मी विचारते की जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? माझं एकच मत असेल की जो महाराष्ट्र स्लम ॲक्ट आहे तो अतिशय चांगला आहे. त्याचा मेन उद्देश अतिशय चांगला आहे की महाराष्ट्रातून किंवा मुंबईमधनं झोपडपट्टीचं निर्मूलन व्हायला पाहिजे, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं व्हायला पाहिजे. त्यासाठी हा शासनाने कायदा आणलेला आहे. पण दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं की ज्या स्कीम रखडल्या जातात, स्लम रिहॅबिलिटेशन कंप्लीट होऊ शकत नाहीत वेळोवेळी, त्याचं मेन कारण असं की स्लम डेव्हलपचे पर्सनल इंटरेस्टमुळे ते होत नाही, त्यांच्या नॉन कोऑपरेशनमुळे ह्या स्कीम रखडल्या जातात. तर त्यांनी प्रत्येक स्लम डेव्हलपरने येऊन कोऑपरेशन करायला पाहिजे. ही स्कीम जी आहे ती माझ्यासाठी, प्रत्येक स्लम डेव्हलपसाठी आहे, त्यांच्या फायद्यासाठी आहे असं गृहीत धरून त्यांनी समोर यायला पाहिजे आणि शासनात सपोर्ट करायला पाहिजे. सर, तुम्ही खूपच छान आणि महत्त्वाची माहिती दिली आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना ह्याच्यातून खूप फायदा देखील होईल. तुम्ही तुमचं बहुमूल्य वेळ काढून इथं आलात, आम्हाला एवढ्या सरळ सोप्या भाषेत समजवलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मला इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल दूरदर्शनचे मी धन्यवाद. प्रेक्षकांनो, आजच्या कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात नवीन अशा कायद्यासहित. तोपर्यंत बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. नमस्कार.